उमापती महेश्वराय नमः. श्री शिवाय नमस्तुभ्यं. हर हर महादेव. नमस्कार मैत्रिणींनो, आपल्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत. भगवान शिवाच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होत ही भगवान शिव पार्वतीच्या चरणी प्रार्थना. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. मैत्रिणींनो, आज आपण बिल्व वृक्षाची आणि महालक्ष्मीची दुर्मिळ कथा सांगितली आहे. भगवान भोलेनाथांनी देवी पार्वतीस घरापुढे बेलाचे झाड का लावावे, बेलाच्या झाडाचे महत्त्व आणि महालक्ष्मीने का घेतले बिल्व वृक्षाचे रूप, शिवाने बिल्व वृक्षाला शिवस्वरूप का मानले, हेच आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती पाहणार आहोत. तसेच बेलाच्या झाडाखाली कुठले उपाय केल्याने कुठले फळ प्राप्त होते हेही पाहणार आहोत. चला तर मग बघूयात. एकदा नारद मुनींनी भगवान शिव यांना विचारले, हे देवा, आपणास प्रसन्न करण्यासाठी सर्वात उत्तम आणि सोपे साधन काय आहे? हे त्रिलोकीनाथ, आपण तर निर्विकार आणि निष्काम आहात. आपण तर सहज प्रसन्न होतात. पण तरीही मला जाणून घ्यायचे आहे की आपणास काय आवडतं. भगवान शिवशंकर म्हणाले, नारदजी, तसं तर मला भक्तांच्या भावना आवडतात, पण आपण विचारले आहे तर मी आपणास सांगतो. मला पाण्यासह बेलाचे पान फार आवडतात. जे मला अखंड बिल्वपत्र म्हणजे बेलाचे पान भक्तिभावाने अर्पण करतो त्यांना मी माझ्या लोकात जागा देण्याचा मान देतो. नारदजींनी भगवान शंकरांना आणि पार्वतीस नमस्कार करून आपल्या लोकात परत गेले. त्यांचं तिथून गेल्यानंतर पार्वतीने महादेवाला विचारलं, देवा, माझे देखील हे जाणून घ्यायची इच्छा प्रबळ होत आहे की आपल्याला बेलाचे पान का एवढे बरे आवडते. कृपया आपण माझी ही उत्सुकता शांत करावी. शिव म्हणाले, हे देवी, बेलाचे पान माझ्या जटासारखे आहे. त्याचे 3 पत्र म्हणजे याची 3 पाने ऋग्वेद, यजुर्वेद आणि सामवेद आहेत. याच्या डहाळ्या साऱ्या शास्त्राचे स्वरूप आहे. बिल्व वृक्षाला आपण या साऱ्या पृथ्वीचे कल्पवृक्ष म्हणून समजावे. जसे की ब्रह्मा विष्णू शिवाचे स्वरूप आहे. पार्वती खुद्द महालक्ष्मीने शैल्य या डोंगरावर बेलाच्या झाडाच्या स्वरूपात जन्म घेतला होता. या कारणास्तव देखील मला हे बेलाचे झाड अत्यंत प्रिय आहे. खुद्द महालक्ष्मीने बेलाचे रूप घेतले हे ऐकून पार्वती कुतूहलात पडली. पार्वती आपल्या कुतूहलातून उद्भवलेल्या जिज्ञासाला रोखू शकली नाही. त्यांनी विचारले, देवी लक्ष्मी, अखेर का बरे बेलाच्या झाडाचे रूप घेतले? आपण ही कथा सविस्तर सांगावी. भोलेनाथाने देवी पार्वतीस कथा सांगावयास सुरुवात केली. हे देवी, सतयुगात ज्योती स्वरूपात माझे अंश रामेश्वर लिंग असे होते. ब्रह्मा आणि इतर देवाने त्याची विधिवत पूजा केली होती. याचा परिणाम असा झाला की माझ्या कृपेने वाग्यदेवी म्हणजे वाग्यदेवी किंवा देवी सरस्वती या सर्वांच्या आवडत्या झाल्या आणि त्या भगवान विष्णूंना देखील प्रिय झाल्या. माझ्या प्रभावामुळे भगवान केशव म्हणजेच विष्णू यांच्या मनात वाग्यदेवीसाठी प्रेम उद्भवले. तर या महालक्ष्मीला आवडले नाही. लक्ष्मीच्या मनात श्री विष्णूसाठी दुरावा निर्माण झाला. त्या काळजीने आणि रागावून श्रीशैल्य डोंगरावर निघून गेल्या. तिथे त्यांनी तपश्चर्या करण्याचे ठरवले आणि त्यासाठी एक योग्य अशी जागा बघू लागल्या. महालक्ष्मींनी योग्य अशी जागा निवडून माझे लिंग विग्रहाशी कठोर अशी तपश्चर्या सुरू केली. दिवसानुदिवस त्यांनी तपश्चर्या कठीण होत चालली होती. हे परमेश्वरी, काहीच वेळानंतर महालक्ष्मीने माझ्या लिंग विग्रहातून थोड्या वरी दिशेने एका झाडाचे रूप घेतले. आपल्या पाना फुलांची सतत माझी पूजा करत होती. अशा प्रकारे महालक्ष्मी तब्बल 1 कोटी वर्षापर्यंत घोर तप उपासना केली. शेवटी त्यांना माझी कृपादृष्टी प्राप्त झाली आणि मी तिथे हजर झालो आणि देवीच्या या घोर तपश्चर्या करण्यामागील आकांक्षा विचारून वर देण्यास तयार झालो. महालक्ष्मीने मागितले की श्रीहरीच्या मनातून आपल्या प्रभावामुळे वाग्यदेवीसाठी जे प्रेम आहे ते संपुष्टात यावं. शिव म्हणाले, मी महालक्ष्मीला समजावले की श्रीहरीच्या मनात आपल्या व्यतिरिक्त अजून कोणीही नाही. वाग्यदेवीसाठी त्यांच्या मनात प्रेम नव्हे तर श्रद्धा आहे. हे ऐकल्यावर लक्ष्मी प्रसन्न झाल्या आणि पुन्हा श्रीहरी विष्णूंच्या मनात स्थिर होऊन त्यांना त्यांच्याबरोबर राहू लागले. हे देवी पार्वती, महालक्ष्मीच्या मनाची अस्वस्थता अशा प्रकारे दूर झाली. त्या कारणास्तव हरिप्रियाने त्या झाडाच्या रूपात भक्तिभावाने माझी पूजा
करावयास सुरुवात केली. हे पार्वती, म्हणून बेलाचे झाड, त्यांची पाने, फुले, फळ हे सर्व मला अतिप्रिय आहे. मी एखाद्या निर्जन स्थळी बिल्ववृक्षाचे आश्रय घेऊन राहतो. बेलाच्या झाडाला नेहमीच सर्व तीर्थमय आणि सर्व देवमय समजावं, यात अजिबात शंका नाही. बेलाचे पान, बेलाचे फूल, बेलाचे झाड किंवा बिल्व काठाच्या चंदनाने जो भक्ती माझी पूजा करतो तो मला प्रिय आहे. बेलाच्या झाडाला शिवसमानच समजावे, ते माझे शरीर आहे. आता उपाय बघूयात. जे बेलाच्या पानावर चंदनाने माझे नाव लिहून मला ते अर्पण करतो, मी त्यांना सर्व पापापासून मुक्त करतो आणि त्यांना आपल्या लोकात शरण देतो. शिवाय जो भक्त बिल्व वृक्षाला फक्त एक तांब्या जल अर्पण केले तर व्यक्तीला सर्व तीर्थाचं स्नान केल्याचे पुण्यफळ प्राप्त होतं. आणि एक तांब्या शुद्ध जल, त्यात लाल चंदन टाकून रोज अर्पण ओम नमः शिवाय बोलत त्याच्या मनोवांछित इच्छा पूर्ण होतात. बेलाच्या झाडाखाली जर तुम्ही शिवपिंड मांडली तर त्या माणसाला सर्व तीर्थाचं दर्शन घेतल्याचे पुण्यफळ मिळतं. तुम्ही बेलाच्या झाडाखाली जर एक जरी शिवभक्त जेवायला घातला तर त्या जातकाला 1 कोटी ब्राह्मण जेवण घातल्याचं पुण्यफळ प्राप्त होतं. इतकंच बेलाच्या झाडाचं महत्त्व आहे. असे म्हणतात की बेलविरहित महादेवाच्या पिंडीला नमस्कार करू नये. बेल कधीही शिळा होत नाही. 6 महिने ते तसाच राहतो. कुठेही जा, तुमच्याकडे बेल नसेल तर शिवपिंडीवरील बेल घेऊन तो पुन्हा धुवून तुम्ही पुन्हा शिवपिंडीला अर्पण करू शकता. परंतु बेलविरहित शिवपिंडीस कधीही नमस्कार करू नये. शिवपूजा केल्याने दारिद्र्य राहत नाही. शिवपूजा केल्याने सुख प्राप्त होते. शिवपूजा केल्याने रोग राहत नाही, कारण भोलेनाथ स्वतःच विष पचवतात. पण त्यांच्या भक्तांच्या जीवनात जेवढ्या आधिव्याधी असतील, मग भक्तांच्या जीवनातील सर्व रोगही घेऊन जातात. सोमवारी शिवपिंडीवर 21 काळे मिरी वाहिले तर त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये कुठल्याही प्रकारचा शत्रू राहत नाही. त्या व्यक्तीच्या जीवनात जेवढे रोग आहेत ते मुक्त होतात. सोमवारी तुम्हाला नाहीच काही जमलं तर 1 लोटा जल तरी निदान अर्पण करत जावा. 1 लोटा जल सर्व समस्यांचे हल. एखाद्या व्यक्तीला वाटतं आपल्या जीवनातील सर्व दारिद्र्य मुक्त व्हावं तर प्रत्येक सोमवारपासून सलग 21 दिवस बेलपत्राच्या झाडाखाली शिवपिंड असेल तर तिळाच्या तेलाचा दिवा प्रज्वलित करावा. मनोवांछित इच्छा पूर्ण होण्यासाठी, मनोकामना सिद्धीसाठी किंवा काही साधना करायची असेल, तुम्हाला काही ती साधना पूर्ण व्हावी असे वाटत असेल तर बेलाच्या झाडाखाली भगवान शिवासमोर शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करावा. सलग 21 दिवस किंवा जोपर्यंत तुमचं काम पूर्ण होत नाही तोपर्यंत. आणि त्या दिव्याखाली गहू किंवा तांदूळ ठेवावे. सर्वांनी लक्षात ठेवावे की शिवाला कधीही अगरबत्ती चालत नाही. धूपम दीपम समर्पयामी. त्यामुळे मंदिरात किंवा घराच्या शिवलिंगाला कधीही अगरबत्ती लावू नये, कारण दीपम समर्पयामी, धूपम समर्पयामी सांगितलेले आहे. अगरबत्ती समर्पयामी असे कुठेही नाही. अगरबत्ती ही शास्त्राला धरून नाही. तुम्हाला यातलं काही जमत नसेल तर एखादी शेणाची गौरी घ्यावी आणि ती गॅसवर ठेवावी. थोडीशी चेतली की त्याच्यावर शुद्ध गाईचं तूप टाकावं. अगदी ती गौरी घरभर फिरवावी. घरभर तुमचं घर शुद्ध आणि सकारात्मक होतं. अगदी घर पवित्रच पवित्र होतं. तर मैत्रिणींनो, व्हिडिओ पूर्ण माहिती आपल्याला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि एक लाईक सुद्धा करा. भगवान शिवाच्या आशीर्वादाने तुमच्या ज्या काही समस्या आहेत त्या भगवान शिव स्वतः निवारण करतील. पुन्हा एकदा निवेदन करते, व्हिडिओ पूर्ण माहिती आवडली असेल तर एक लाईक करून हर हर महादेव टाईप करा. हर हर महादेव. ओम नमः शिवाय. धन्यवाद.